कलम संघाचा 12वा प्रतिनिधी आहे या आपण लगेच चला सामना लगेच स्टार्ट करा. पहिला षटक गोलंदाजीसाठी आहे. विजय गोलंदाजी मार्क वरती. विजय गोलंदाजीसाठी स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतो हेमंत. पहिला चेंडू खोलवर टप्प्याचा बॉल होता. अगदी खोदून काढण्याचा प्रयत्न या बॉलला होता. पहिला चेंडू पहिला गेला तर एकेरी सिंगल. पहिल्या चेंडूवरती एकेरी धाव. दुसरा बॉल लढवा बाटना. बॉल फाईन लीगला सतरक्षक आहे त्या ठिकाणी. बॉल उचलणार फेकणार दुहेरीचा प्रयत्न चालवला. इथून मात्र दुसरी धाव घेताना फलंदाज होईल बाद. चला न्यू बॅट्समन लगेच जायचं मैदानाच्या आतमध्ये. आतापर्यंत पाहिलं तर दुसरी धाव घेताना फलंदाज बाद. जर मागच्या दरम्यान धावसंख्येचा विचार केला तर धावफलकावरती धावा दोन या धावसंख्येवरती लागणारा तो पहिला धक्का उमरोली संघाला. रामदास न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. रोहिदास स्ट्रायकिंग एंडला पाहतो. विजय आतापर्यंत सुरेख गोलंदाजी केली आहे. विजय या गोलंदाजांना आडवा बॅटना बॉलला पाठवलाय मिड विकेटच्या दिशेनं. त्या ठिकाणी हाऊसस्पीड थोडीशी खराब. दुहेरीचा प्रयत्न. पुन्हा 2 धावा. सुरेख रनिंग बिटवीन विकेट. खऱ्या अर्थानं असं वाटलं होतं की टप्पा पडल्यानंतर बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर जाऊ शकतो परंतु हाऊसस्पीड थोडीशी खराब. त्या दिशेला बॉल अडवला. दरम्यान इथून पाहिलं तर 2 धावा.
2 धावेने धावसंख्येत भर. धावसंख्या जाऊन पोहोचले 4 या आकड्यावरती. 4 धावा धावफलकावरती पाहतोय. पहिलं षटक इथं मार्गस्थ आहे. आतापर्यंत पाहिलं तर अवघ्या 4 धावा खर्च केल्यात त्या विजयी गोलंदाजांना. इथून फुल टॉस बॉल होता. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. फटका बसला होता दरम्यान. पाहिलं तर झेल जमिनीला दान झाले. त्यानंतर पुन्हा 2 धावा. या 2च्या मदतीने धावसंख्येत भर. धावसंख्या 6. सहा धावा धावफलकावर. ब्लॉकर रिजन मध्ये हा बॉल फेकला होता. इथून पाहिला तर फलंदाज होईल बाद. फलंदाज होईल बाद. रिव्ह्यू फक्त बिमर आणि वाईट याच्यासाठीच वापरला जाईल याची दक्षता घ्या. प्रत्येकी संघाला 2 रिव्ह्यू, 1 बिमर आणि फक्त 1 वाईट. रामदास हिलम न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला आहे. खऱ्या अर्थाने विचार केला तर पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 2 बाद 6 धावा धावफलकावर. रोहिदास सारखा फलंदाज सस्त्यात बाद झाल्यानंतर इथून संघाची जिम्मेदारी घ्यावी लागेल. ते रामदास हिलम या फलंदाजाला स्ट्रायकिंग एंडला सलामीचा फलंदाज अजूनही मैदानाच्या आतमध्ये. त्याच्यावरती आता खऱ्या अर्थानं उंबरोली संघाच्या इथून नजरा असतील. पहिला चेंडू आडवा पाटणा मिड विकेटच्या दिशेनं. बॉल चाललाय सीमा रेषा पार. इथून केली सतरक्षकानं चुकी. बॉलला देखील पाठवलाय. ते अगदी पाहिलं ना तर बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिल्या चेंडूवरती षटकार आलाय. हेमंतच्या बॅट हेमंतच्या बॅट मधून षटकार आल्यानंतर इथून निर्धाव चेंडू फेकलाय गोलंदाजांना. पाहिलं गेलं तर दुसरं षटक. या षटकात मोठमोठे फटके येणं गरजेचं असेल ते उंबरोली संघाला. इथून आडवा पाटणा अक्रॉस दी लाईन फटका. बॉल पाठीमागे फाईन लेगला. सतरक्षकाला वेगानं दुसऱ्या धावेचा प्रयत्न. इथून लगेच 2 धावा. सुरेख रनिंग बिटवीन विकेट म्हणावं लागेल. 2 धावा पूर्ण. 2 धावेनं धावसंख्या हलती दुलती ठेवली जाते. 2च्या मदतीने धावसंख्या 2 बाद 14. 14 धावा धावफलकावरती पाहतोय. पाहिलं गेलं तर दुसरं षटक आहे. हेमंतच्या बाट मधून आलेला तो षटकार. अशाच फटक्यांची तर गरज आहे. पुन्हा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. इथून बॅट आणि बॉलचा संपर्क देखील झाला नाही. बॉल सरळ एसटी रक्षकाच्या हातात. निर्धाव चेंडू आलाय गोलंदाजांच्या माध्यमातून.
दरम्यान पाहिलं गेलं तर आतापर्यंत इथून 14 धावा आल्या धाव पटलावरती फटका फसला होता स्लिपच्या सतरक्षक बॉल पर्यंत लगेच पोहोचला आहे एकच धाव एकच्या मदतीनं धावसंख्या 15 15 धावा धावफलकावरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न अगदी एक्स्ट्रा कव्हर्स कडे डीप एक्स्ट्रा कव्हर्सला हा बॉल अडवलाय दरम्यान एकच धाव एकच्या मदतीने धावसंख्या 16 षटक क्रमांक दुसऱ्या देखील संपुष्टात 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा 16 धावा वैयक्तिक पहिल्या संघासाठी तिसरा षटक गोलंदाजीसाठी राज गोलंदाजी मार्कवर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न राज गोलंदाजीसाठी आलाय पहिला चेंडू पहिला गेला तर अचूक टप्प्यावरती हाताला राज गोलंदाजांना पहिला चेंडू लय निर्धाव पहिला चेंडू निर्धाव आलाय राज गोलंदाजांच्या माध्यमातून आपण पाहतोय पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न सातत्यानं ऑफ कट गोलंदाजी पाहतोय गोलंदाज राज्य टप्पा पडल्यानंतर आतमधलं वलन घेतलेल्या बॉलनं निर्धाव चेंडू पुन्हा एकदा लागोपाठचा दुसरा डॉट चेंडू इथून फेकला जातो राज सुरेख गोलंदाजी निर्धाव चेंडूने त्यानं त्याच्या गोलंदाजीला सुरुवात केली तदनंतर तिसरा चेंडू हाफ ट्रॅकर होता आडवा बाटना मिड विकेट आणि लॉंग ऑनच्या मधोमध हा फटका पाहिला बॉल उचलणार फेकणार दरम्यान 2 धावा 2च्या मदतीनं धावसंख्या 18 धावा धावफलकावरती पाहतोय 30 ते 35 धावा करणं खूप गरजेचं असेल फायटिंग स्कोर उभा करावा लागेल तोंबरोली संघाला आतापर्यंत धावांचा विचार केला तर 18 धावा पुन्हा एकदा निर्धाव सुरेख गोलंदाजी पाहतोय राजा गोलंदाजाची धावांचा विचार केला तर 18 धावा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न लोंदी कार्पेट बॉल चाललाय समोर अगदी समालोचन कक्षाच्या दिशेनं बॉल मार्गस्थ झालाय तत्पर्यंत इथून एकच धाव एकच्या मदतीने धावसंख्या 2 बाद 19 धावा धावफलकावरती पाहतोय मोठा फटका हेमंतच्या बॅट मधून बॉल चाललाय सीमारेषा पार आलाय हा षटकार अगदी बाउंड्री लाईनच्या बाहेर सतरक्षक पोहोचलाय झेल पकडली होती परंतु बाउंड्री लाईनच्या बाहेर त्याचा अगदी समावेश झाला बाउंड्री लाईनला टच झाला सतरक्षक आलाय हा षटकार नशिबाचा षटकार मानावा लागेल षटकारच्या साहाय्यानं धावसंख्या अगदी वेगाने वाढते धावफलक हलत ठेवलं जात आहे धावसंख्येत भर धावसंख्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर 2 बाद 25 गोलंदाजीसाठी
सुरेश गोलंदाजी मार्कवर शेवटचा षटक पाहिलं गेलं शेवटच्या बॉलवरती शेवट गोड करणारा तो हेमंतच्या बॅट मधून षटकार आलाय. पहिला चेंडू आडवा बॅटना हा बॉल दरम्यान पाठवलाय सीमारेषेच्या बाहेर. 17 रक्षकांना ही खराब कामगिरी केली आहे. 17 रक्षकांना केली आहे चुकी. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर फरार झाला. 4 धावसंख्येसाठी पहिल्या चेंडूवरती आलाय चौकार. चौकार आलाय पहिल्याच बॉल वरती आहे. 4च्या मदतीने धावसंख्या 29. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न इथून पाहिलं गेला तर एक बाईच्या स्वरूपात एक धाव घेण्याचा प्रयत्न होता. दरम्यान ती धाव देखील झाली पूर्ण. सुरेख रनिंग म्हणावं लागेल. एक या धावसंख्येने धावसंख्या 30. मोठा फटका हेमंतच्या बॅट मधून. बॉल चाललाय सीमारेषेच्या बाहेर. मिड विकेट झोन मध्ये आलेला हा षटकार आपण पाहतोय. षटकारच्या साह्याने धावसंख्या 36. 36 धावा आतापर्यंत मी म्हटलं होतं 30 ते 35 धावा करणं खूप गरजेचं आहे. फायटिंग स्कोर होऊ शकतो. 3 चेंडूंचा खेळ अजून शिल्लक आहे. 3 बॉल वरती 10 धावा आल्या तर कदाचित 40 ते 45 होऊ शकते. आतापर्यंत पहिला 3 चेंडू सुरेश या गोलंदाजाने फेकला. अवघ्या 11 धावा खर्च केल्या. चौथा चेंडू टप्पा पडल्यानंतर बाहेरचं वलन घेतलं. दरम्यान पाहिलं गेलं तर इथून तिसऱ्या पंचानं रेफर केलाय. तिसऱ्या पंचानं इथून रेफर केलंय. इथून निर्धाव चेंडू. निर्धाव चेंडू आलाय. निर्धाव चेंडू आलाय. सुरेश गोलंदाजी पाहतोय. सुरेश गोलंदाजाची इथून आडवा बाटना हा फटका लॉंग ऑन कडून सतरक्षक वेगाने आलाय. दुहेरीचा प्रयत्न चालवलाय. पुन्हा 2 धावा. 2 धावा. 2 धावेने धावसंख्येत भर. धावसंख्या 38 धावा. 38 धावा फलकावरती पाहतोय. आतापर्यंत विचार केला तर सुरेश या गोलंदाजाला पाहतोय. गोलंदाजी मार्कवर. मोठा फटका हेमंतच्या बॅट मधून फटका बसला. झेलची शक्यता. झेल सोडली. दुहेरीचा प्रयत्न. पुन्हा लगेच 2 धावा. 2 धावा. तिसरीचा प्रयत्न. तिसरी धाव घेताना फलंदाज होईल बाद. या 2 धावा. 2च्या मदतीने धावसंख्येचा विचार केला तर 2 बाद 40 येणारे 24 चेंडू कंपल्सरी 41 धावसंख्येची गरज असेल. या स्पर्धेचे नियम कंपल्सरीचे आहे. याची देखील दक्षता घ्या.
चला पाली आंबेवाडी संघाचा कर्णधार आणि भानसोली संघाचा कर्णधार टॉस करण्यासाठी या लगेच. पाली आंबेवाडी बी संघाचा कर्णधार आणि भानसोली संघाचा कर्णधार. येणारे 24 चेंडू इथून गरज असेल ती विजयासाठी 41 धावसंख्येचे. सलामीची जोडी मैदानाच्या आत दाखल झाले. सलामीची जोडी अनिकेत आणि ज्ञानेश्वरी सलामीची जोडी दाखल झाल्या मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहतोय 24 चेंडू 41 पाठलाग करायचा. 24 चेंडू 41 पाठलाग करायचा. चला सामना लगेच स्टार्ट करा. चला सामना स्टार्ट करा. येणारे 24 चेंडू विजयासाठी 41 पाठलाग करायचा. सामना स्टार्ट करा. पहिलं षटक 24 चेंडू 41 पाठलाग करायचा. पहिला चेंडू अगदी भन्नाट वेगाने धरलाय. पहिला चेंडू खोलवट टप्प्याचा होता. पहिला चेंडू पाहिला ना तर निर्धाव चेंडू पाहतोय. योग्य डब्बावरती गोलंदाज सुरुवात केल्या ती डॉट चेंडू ना. तर गोलंदाजीला सुरुवात झाली. 41 पाठलाग करायचा. आतापर्यंत पहिला चेंडू भन्नाट योगाने धरलाय. पहिला चेंडू आलाय डॉट. दुसरा चेंडू अगदी पाहिलं तर या बॉलला पाठवलंय लॉंग ऑन कडे. सतरक्षक आहे त्या ठिकाणी. बॉल उचलणार फेकणार दरम्यान इथून एकेरी सिंगलच्या साह्याने स्वतःच्या संघाचं खातं ओपन झालंय. एक धाव धावफलकावरती बादोय. विचार केला तर आतापर्यंत पहिला तर एक धाव स्कोर कार्ड वरती जोडले गेले आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॉल लॉंग ऑन मध्ये. सतरक्षक आहे त्या ठिकाणी. बॉल अडवलाय. दुहेरीचा प्रयत्न. पुन्हा 2 धावा. 2 धावा. 2च्या मदतीनं धाव संख्या 3. पाहिलं गेलं तर मिड विकेटला अडवलेला हा बॉल होता. इथून मिळाल्या त्या धावा 2. 2च्या मदतीनं धाव संख्या जाऊन पोहोचल्या
तिन्ही आकड्यावरती धावफलक पाहतोय सध्याचा घडीला कलम संघाचा. इथून फटका बसला, जेलची शक्यता, जेल पर्यंत काही सतरक्षक पोहोचणार नाहीये. दरम्यान इथून दुहेरीचा पुन्हा एकदा प्रयत्न केलाय, चालवलाय देखील. 2 धावा लगेच पूर्ण. 2 धावेनं धावसंख्येत भर, धावसंख्या 5. धावा धाव फलकावर. अडवा बाटनं बॉलला पाठीमागे पाठवलाय, फाईन लेगला. लॉंग लेग कडून सतरक्षक आलाय, बॉल उचलणार फेकणार. पुन्हा 2 धावा. एकेरी दुहेरी काही थांबत नाहीये, एकेरी दुहेरी काही थांबण्याचं नाव घेत नाहीये दोन्ही फलंदाज. 2 धावा पुन्हा एकदा. 2 धावेनं धावसंख्येत भर, धावसंख्या जाऊन पोहोचले 7 आकड्यावरती बिनबाद 7 हे सध्याच्या घडीला समीकरण कलम संघाचं. फुल टॉस बॉल. अडवा बाटना हा फटका अक्रॉस द लाईन होता. दरम्यान पहिलं सतरक्षक आहे त्या ठिकाणी. इथून एकच ही सिंगल धाव. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 8. बिनबाद 8 धावा धाव फलकावर. चला सामना लगेच स्टार्ट करा. पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर धावसंख्येचा विचार केला. बिनबाद 8. पहिला चेंडू स्क्वेअर राहिलाय. व्हाईट बॉल. व्हाईट बॉल इथून घोषित केलाय. बांसोली संघाचा कर्णधार उपस्थित झालाय. चला पाली आंबेवाडी बी संघाचा कर्णधार टॉस करण्यासाठी या लगेच समालोचन कक्षाकडे. जाते मॅचच्या दरम्यान पहिला चेंडू स्क्वेअर. त्यानंतर दुसरा चेंडू आडवा बाटना मिड विकेट. बाउंड्री लाईनच्या बाहेर बॉलला धाडलाय ते सीमा रेषेच्या बाहेर. षटकार आलाय. षटकारच्या साह्याने धावसंख्येत भर, धावसंख्या जाऊन पोहोचले 15 या आकड्यावरती. धाव फलक पाहतोय 15 धावा. खऱ्या अर्थानं पहिला चेंडू जिथून स्क्वेअर राहिलाय. त्यानंतर हा षटकार आपण पाहतोय मिड विकेटच्या दिशेनं. चला सतरक्षण लगेच लावा उंबरोली संघ. चला सामना स्टार्ट करा. धावांचा विचार केला तर 15 धावा. षटकार आलाय. इथून पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. LBB वरची अपील केली होती, पंचांनी मात्र नाकारले. निर्धाव चेंडू. जास्तीत जास्त धावा करताना इथून करावा लागतील या षटकात. निर्धाव चेंडू फेकणं खूप गरजेचं असेल उंबरोली संघाला. जरा सामना जिंकायचा असेल तर निर्धाव चेंडू फेकावा लागतील. इथून सुरेख गोलंदाजी पाहतोय. षटकार आल्यानंतर कुठेतरी कमबॅक केलाय गोलंदाजांना.
हेमंत या गोलंदाजाला पाहतोय. आतापर्यंत जवळपास पाहिलं षटकार आलाय. त्याच्यानंतर लागोपाठचे 2 डॉट चेंडू. आडवा बाटना मिड विकेटला हा फटका. सतरक्षकाला चकवून बॉल चाललाय सीमा रेषेच्या बाहेर आलाय. इथून हा चौकार. चला सामना लगेच स्टार्ट करा. धावांचा विचार केला तर आतापर्यंत धावफलकावरती धावा 19 धावा. मोठा फटका चाललाय. बॉल लॉंग ऑन सीमा रेषेच्या बाहेर. चौकार आल्यानंतर इथून पुन्हा एकदा मोठा फटका. हा बॉल षटकार आलाय. धावांचा लय लूट होताना पाहतोय. मोठमोठे फटके. षटकारच्या साह्याने धावसंख्या 25 धावा धावफलकावर. या षटकातील काही चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. आणखीन एक हाही बॉल चाललाय लॉंग ऑनच्या दिशेनं. सतरक्षकांना आता मात्र टिपली झेल. फलंदाज होईल बाद. पहिला धक्का कलम संघाला. इथून पहिला धक्का तो कलम संघाला. बॅट्समन विजयला पाहतोय मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना. पंचवीस धावा धावफलकावर. अजून 16 धावसंख्येची गरज आहे. दोन षटकांचा खेळ संपुष्टात आलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा 25 धावा. येणारे 12 चेंडू. इथून विजयासाठी गरज आहे ती 16 धावसंख्येची. चला सामना स्टार्ट करा. या सामन्याला खूप विलंब झालाय. खूप वेळ घेतलाय या सामन्याला. मोठा फटका. पहिल्या चेंडूवरती स्वागत केलंय गोलंदाजाचं षटकारानं फलंदाजाने. पहिल्याच बॉलवरती षटकार आलाय. खऱ्या अर्थानं गोलंदाजाचं स्वागत केलंय. षटकारच्या साह्यानं धावसंख्या 31 धावा. 31 धावा धावफलकावर. अजून 10 ची गरज आहे. इथून मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. फटका बसलाय. इथून पहिला ना मिड विकेटच्या दिशेनं झेल टिपले. फलंदाज होईल बाद. इथून 10 बॉल गरज आहे विजयासाठी 10 धावसंख्येची. न्यू बॅट्समन सुरेश. चला पाले आंबेवाडी संघ कर्णधार लवकरात लवकर पाठवा. टॉस करण्यासाठी बांसोली संघाचा कर्णधार उपस्थित झालाय. इथून 10 चेंडू विजयासाठी 10 धावसंख्येची गरज असेल ती कलम संघाला. बॅट्समन सुरेशला पाहतोय.
चला पाली आंबेवाडी संघ कर्णधार पाठवा लवकरात लवकर टॉस करण्यासाठी. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न लोंदी कार्पेट बॉल समोर पहिला तर सतरक्षकाला वेगाने एकदा पूर्ण दुसरीचा प्रयत्न चालवलाय. इथून रनिंग बिटवीन विकेट म्हणावं लागेल. सहज रीतीने 2 धाबा पूर्ण. 2 धाबा काही रोगत नाहीये. 2 धाबा सहज रीतीने पूर्ण. 2 धाब्याने धावसंख्येत भर धावसंख्या जाऊन पोहोचले 33 आकड्यावरती. 33 धाबा धाव फलकावरती पाहतो आतापर्यंत कलम संघाच्या. इथून अजून 8 धावांची गरज आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न फटका फसला. झेलची शक्यता. सहज रीतीनं कोणतीही चुकी केली नाहीये सतरक्षकानं. झेल टिपले फलंदाज बाद. न्यू बॅट्समन मनीषला पाहतोय मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहतोय. 33 धावा धाव फलकावर. अजून 8 धावांची गरज आहे इथून. टप्पा पडल्यानंतर पहिला तर सरळ बॉल एसटी रक्षकाच्या हातात विसावलाय. इथून निर्धाव चेंडू आलाय. सुरेख गोलंदाजी जिथून पहिल्या चेंडूवरती तो पहिला षटकार आला होता. तदनंतर कमबॅकिंग गोलंदाजी पाहतोय. लोबा फुल टॉस बॉल ऑन साइडला पिकअप दी शॉट. पिक करत असताना बॉल चाललाय तो मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. चला भानसोली संघ कर्णधार टॉस करण्यासाठी या. येणारे 6 चेंडू विजयासाठी 2 धावसंख्येची गरज. टॉस जिंकलाय तो पाली संघाने निर्णय कळवा लगेच. चला चला सामना स्टार्ट करा पंच लगेच. 6 बॉल विजयासाठी 2 धावा करायचे आहेत. स्टार्टिंगला विजय. दोन धावा करायचे आहेत. अजून 6 बॉल शिल्लक आहेत. 2 धावा करायचे आहेत. टॉस जिंकलाय तो पाली संघाने संरक्षण करण्याचा निर्णय. हलक्या हाताना सॉफ्ट यांना फटका. कदाचित हा विजय फटका होऊ शकतो. इथून पहिलं तर सामना जिंकलाय तो कलम संघाना. कलम संघाने हा सामना जिंकलाय. पराभवाला सामोरं जावं लागेल ते उमरोली संघाला.
सागर पवार आपण या समालोचन कक्षाकडे